आज इथं शिवजयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आयुक्त साहेब, माननीय उंबाशे साहेब, माननीय राजकुमार साहेब, माननीय राजाभाऊ सरवदेजी, उपस्थित व्यासपीठ सर्वांचं नाव घेत नाही, चेतन भाऊ, सर्व मान्यवर आणि आजचे आयोजक माननीय अमोल शिंदेजी व संकेत पिशे व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आमचे माता भगिनी बंधू आणि पत्रकार मित्र, आज आपण शिवजयंती साजरा करत असताना एक चांगल्या अशा सुस्थ कार्यक्रमात उपस्थिती लावण्याचं भाग्य मिळालं असं मला वाटतं. कारण आपण नेहमी बघतो जयंतीचा कार्यक्रम होतात ते सगळं चांगलं केलं, ते डॉल्बी बिल्बी सगळं बंद केलं तुम्ही, हे जेवणाचा कार्यक्रम चालू केला नाही. राजकुमार साहेबांना सांगवलं त्यांनाच धन्यवाद बोलवलं नाही तर उगी ते किती खर्च आहे काय ते एकदा मला बोलवलं ते तर 4 डॉल्बी मला बसवले, 2 मिनिट बसवलं मी तर कानात कापूसाचे 2 पोळे टाकले तरी पण मी 2 मिनिट बसू शकले. मी निघून गेलो, हे थांबत नाही म्हणलं तुमच्या कार्यक्रमाला. पण आज तुम्ही इथं जे शिवभक्त आहेत निवडणुकीमध्ये सामील असतात त्यांना आपण प्रसाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराजचा प्रसाद म्हणून आपण भोजनाचा आस्वाद देतात, ते खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. असंच आपण चालू करा, कारण छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तर आहेच आपल्या सगळ्यांना. पण आपण सोलापूर नगरीमध्ये राहतो, सिद्धरामेश्वरची पावन नगरी आहे आणि या नगरीचे एक वैशिष्ट्य आहे साहेब, काय CP साहेब आणि उंबासाहेब तुम्हाला सांगतो, हे सिद्धरामेश्वर नगरीचे एक वैशिष्ट्य आहे. इथं बाहेरनं जे लोक आले ना त्यांचं फार चांगलं झालं नाही. खरंच मी पण बाहेरचं, मी दुधनीचा आहे, मी राहतो इथं म्हणजे 1974 पासून. दुधनी म्हणजे माझं वास्तव कमी आहे, पण इथं मी 50 वर्षाला इथंच राहतो सोलापुरात. पण बाहेरनं जे आलेले लोक आहेत ते तर सिद्धरामेश्वरच्या पावन नगरीमध्ये त्यांचं भयंकर कल्याण झालेलं आहे. तुम्हाला नावासहित 1000 उदाहरण देईन मी इथल्या लोकांचं नाव घेऊन, म्हणजे एवढा आशीर्वाद सिद्धरामेश्वरचं लाभलेलं आहे. तुम्ही पण बाहेर चाललेले, तुम्हाला पण कल्याण होणार आहे. तुमच्या दोघांचे काय काळजी करणं करतो, चांगलं कल्याण होणार. कारण शेवटी चांगल्या कामाला सगळेजण साथ देतात. खरं म्हणजे अमोल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. नाहीतर एवढं मोठं उपक्रम राबवत असताना किती कष्ट घ्यावं लागतात, पण त्यांच्या सर्व सहकार्यामुळं एक सगळं म्हणजे हे सगळं चाललंय म्हणलं कुठलं तरी देवी शक्ती त्याच्या पाठीमागे. नाही तर घरात 4 पाहुणे आला तर कसं तारंबळ उडते आपल्याला. पण इथे एवढं 25,000 लोकांचं जेवण दरवर्षी वाढत आहे. हे शिवरायांचा माता जिजाऊंचा आशीर्वाद आहे असं म्हटलं तर त्याची शक्यता ठरणार नाही. तुम्ही चांगलं काम करता, असंच चांगलं काम करा, तुमच्या चांगल्या कार्यक्रमाला असंच येत राहू. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तर आहे. सिद्धरामेश्वरच्यांनी पण मी प्रार्थना करतो की बा असले चांगले काम करण्याचं त्यांनी आशीर्वाद द्यावं आणि तुम्ही ह्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं. काय होत असते ते राजकारणात चालत असते, संघर्ष करावा लागतो आणि जो संघर्ष करतो तोच पुढे जातो, नाही तर कोणी विचार नाही. म्हणून संघर्ष योद्धा कशाला म्हणतात, बरोबर आहे की नाही? काय मोरे, तुम्ही संघर्ष नाही केलं म्हणून मागं पडलं. तुम्ही नुसतं पैसे गोळे करू नका, ते पैसे खर्च करायचे पण धाडस पाहिजे माणसाला. काय सगळे घेऊन